एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सातत्यानं डॉट बॉल खेळले जात आहेत. ते फलंदाज सोन्या पवार. सोन्या नावातच बादल आहे, परंतु ते बादली खेळी कधी होईल हे देखील पाहावं लागेल. इथे देखील शॉर्ट बॉल होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये चुकी झाली आहे. फेकी कदाचित चुकले की काय इथे हे आपण पाहताय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं फिल्डिंग तर चांगली केली होती, परंतु फेकी अगदी वाईट पाहायला मिळाली. आणि तिथे मात्र बॅकअपला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. असं असताना इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. रिक्स होती या धावेमध्ये. सोन्याला परतावं लागलं असं, कारण की स्ट्राईक हवी होती अखिलेशला. तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना विकेट सॅक्रिफाईस करण्याकडे त्याचं लक्ष होतं, परंतु इथे रन कंप्लीट झाली. आणि कदाचित ही रन महागडी ठरेल का ते फिल्डिंग करणाऱ्या तन्मयी 11 ओम साईराम चिखले टीमसाठी. जास्त वेळ घेतला जातोय प्रशांत दादा. बॅट्समन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी फिरून करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग स्टॉप मधून. सीमा पार चौकार. हारेश कराले सर सांगतात बाईच्या स्वरूपामध्ये आलाय हा चौकार. फटका चांगला आहे. स्विच इट केलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अखिलेशच्या बाट मधून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. अखिलेशला माहिती आहे सरळ बाटनं धावा येत नाही. अशा वेळी बाट वाकडी करणं फार गरजेचं आहे, आणि ती वाकडी बाट इथून मात्र धावा देते आपल्या टीमसाठी. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 21 धाव फलकावरती पाहायला मिळतात. कारण की ही गती प्राप्त ठेवणं हे फार गरजेचं राहील. ही धावसंख्या याच खऱ्या अर्थानं फ्लोनं पुढं जाणं फार गरजेचं आहे, कारण की 60 धावा तुम्हाला 5 षटकांमध्ये बनवायचे आहेत. अशा वेळी इथून मात्र एक विकेट देखील आली आहे. थोडंसं दबाव, आणि ते दबाव आता कमी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे चांगला बॉल, परंतु पंच सांगतायत इट्स अ वाईड लेग. स्टंप सोडून जाणारा हा बॉल एक्स्ट्राची धाव देऊन जातोय. 22 धाव फलकावरती आल्यात. शेवटचा बॉल या षटकातील अद्यापही बाकी आहे, आणि हा शेवटचा बॉल टाकण्यासाठी कदाचित इथून दुसरा बॉल टाकावा लागेल तर गोलंदाज सूरजला. पनवेल विभागामधून आलेला हा संघ आपण पाहताय आमदार चषक 2025 मध्ये खेळण्यासाठी, आणि त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे फटका गॅपमध्ये ढकलल्या बॉलला फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. बॉल हातातून निसटलाय आणि 4 धावा देखील देऊन जातील. फिल्डिंग मध्ये कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतीये ती तन्मयी 11 ओम साईराम चिखले टीम आपण पाहताय. बॅटिंग करत असताना धाबा त्यांनी बनवला. एक चांगलं टोटल जरूर खऱ्या अर्थानं धावफलकावरती लावलंय, परंतु ते धावसंख्या बचाव करत असताना फिल्डिंग मध्ये खराब कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती आल्यात. त्या 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आदर्श वांगणी टीमच्या 26 धावफलकावरती.
सॅक्रिफाईस झाली आहे, परंतु कोणता फलंदाज बाद आहे? साईक वरचा फलंदाज इथून मात्र बाद झाला. सोन्या आउट. सोन्या 50-50 हे नाव फार चर्चेमध्ये आहे, परंतु इथे सोन्या अपयशी ठरलाय. त्याच्याकडे पाहिलं जात होतं बॅटिंग करत असताना आदर्श बांगणी टीम कडून. तो अपयशी ठरलाय. नाराज हताश नजरेनं मैदानाच्या बाहेर येतोय. एखादा मोठा फटका त्याच्याकडनं अपेक्षा करत होती टीम, परंतु तो मोठा फटका आलाच नाही. तो नाराज करतो आपल्या टीमला, परंतु चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते ती अखिलेश या फलंदाजाकडून. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता मॅन ऑफ दी सिरीज साठी जी अगदी आपण पाहताय बाईक आपल्याला पाहायला मिळतीये. या स्पर्धेचं एक आकर्षण राहिलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक. कर्जत मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय बऱ्याचशा रजनी स्पर्धा होतात, बऱ्याचशा रजनी स्पर्धा आपण पाहतोय. त्यातली ही एक नामांकित स्पर्धा आपण पाहताय, ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक आणि त्यानंतर 2 बायसिकल. हो हो हो, फटका चांगलाय. बॉल चाललाय सीमा पार, आउट ऑफ दी पार्क. इथे अखिलेशच्या बाट मधून आलाय हा षटकार. आतमध्ये पाहायला मिळतीये. अगदी आपण पाहायला गेलं तर चिखले टीमच्या गोलंदाजावरती अक्षरशः बरसलेत ते अखिलेश. काय जबरदस्त बॅटिंग करतात. लेफ्टी फलंदाज आहेत. बॅट स्विंग देखील चांगला आहे. आपला मनगटातली ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना नजाकत बरे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. या 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकटा मैदानाच्या आतमध्ये नडतोय आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. मी या टीममध्ये का आहे, मला या टीममध्ये का घेतलंय, या सर्व काही प्रश्नांची उत्तर त्याच्या बॅटमधून तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. आणखीन एक बॉल चाललाय सीमा पार. इथे आलाय षटकार. चिखले टीम आम्हाला देखील माहिती आहे मॅच क्रुशियल आहे, परंतु वेळ देखील आपल्याकडे कमी आहे. याच्याकडे देखील आपलं लक्ष असू द्या. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या तब्बल 38 धाव फलकावरती. आता बॉल शिल्लक असेल ते 15 धावा बनवायचे, त्या 22. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी चालू आहे ते अखिलेश या फलंदाजाकडून. इथे देखील आपण पाहताय मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार. षटकारांची हॅट्रिक आपल्या थाटामध्ये, आपल्या अनोख्या स्टाईलनं खऱ्या अर्थाने ते षटकारांची हॅट्रिक ठोकत असताना फलंदाज अखिलेश